Hello student, topic number 7, bill of exchange and problem number 8. Seema purchased goods from Roma on credit on 1st August 2019 for rupees 37,000. Seema accept bill for 2 months drawn by Roma for the same amount. On the same date, Roma discounted the bill with the bank for rupees 36,200. On 3rd August 2019, on the due date, the bill is dishonored and noting charge rupees 160 is paid by the bank. Seema pays rupees 19,000 and noting charge in cash immediately. A new bill is drawn by Roma for the balance including interest rupees 650 for 2 months, which is accepted by Seema. The new bill is retired on 1 month before the due date at a rebate of rupees 300. Give journal entry in the books of Seema and prepare Seema's account in the books of Roma. त्या ठिकाणी गिव्ह जर्नल एंट्री इन दी बुक्स ऑफ सीमाच्या बुक्समध्ये आपल्याला जर्नल एंट्री बनवायला सांगितली आहे आणि रोमाच्या बुक्समध्ये सीमाचं अकाउंट ओपन करायला सांगितले आहे. आता या ठिकाणी फर्स्ट म्हणजेच मी तुम्हाला ह्या ए पार्टमध्ये सीमा इन दी बुक्स ऑफ सीमामध्ये ज्या काही ट्रान्झॅक्शन्स जर्नल एंट्री होणार आहेत त्या मी दाखवणार तुम्हाला फर्स्ट पार्टमध्ये. इथे आपल्याला एकाच ठिकाणी दोन्ही जर्नल एंट्री दाखवायला तेवढी स्क्रीन कंप्लीट नाही आहे आणि त्यासाठी सेकंड पार्ट जो आहे त्यामध्ये मी ते या ठिकाणी रोमाच्या बुक्समध्ये होणाऱ्या जर्नल एंट्रीज तुम्हाला दाखवेन. फर्स्ट आपण बघू सीमाच्या बुक्समध्ये होणाऱ्या जर्नल एंट्रीज. या ठिकाणी ॲक्च्युअल काय काय एंट्रीज होणार बघा. सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलं आहे, गुड्स या ठिकाणी काय केलं आहे, सीमा परचेस गुड्स फ्रॉम रोमा. सीमाने रोमाकडून गुड्स परचेस केलेला आहे म्हणजेच परचेस अँड सेल्सची एंट्री दिसणार आहे. सीमाच्या बुक्समध्ये आपण परचेसची एंट्री करणार. त्यानंतर जे बिल आहे ते 37,000चं आहे. ते बिल 2 मंथसाठी ॲक्सेप्ट झालेलं आहे. सीमाने ते ॲक्सेप्ट केलं आहे पण आपण सेकंड एंट्री ॲक्सेप्टची करणार. त्यानंतर ते जे बिल आहे ते डिस्काउंटेड केलेलं आहे आणि डिस्काउंटेड केलं आहे म्हणजेच डिस्काउंटची एंट्री दिसणार. पण इन दी बुक्स ऑफ सीमा ही ड्रॉवी आहे आणि त्यामुळे डिस्काउंटची एंट्री सीमाच्या बुक्समध्ये दिसणार नाही आहे तर फक्त रोमाच्या बुक्समध्येच आपल्याला दिसू शकते. त्यानंतर काय सांगितले, ते जे बिल आहे ते डिसऑनर्ड झालं आहे आणि बिल डिसऑनर्ड झालं आहे त्याला 160 एवढा नोटिंग चार्ज पेड करावा लागतो आहे. म्हणजे त्या ठिकाणी डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्ज पेड अशी आपल्याला एंट्री कंप्लीट करावी लागेल. त्यानंतर त्यावर इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे 650. इंटरेस्ट त्याने काढून दिलेला आहे आपल्याला. इंटरेस्टची एक एंट्री करायला लागेल आपल्याला दोन्ही बुक्समध्ये. त्यानंतर त्यापैकी नोटिंग चार्ज जो आहे 160 प्लस 19,000 एवढी कॅश ही पे करून न्यू बिल प्रिपेअर केलं जातं आहे म्हणजेच कॅश पेडची एंट्री करायला लागेल. आणि त्यानंतर न्यू बिल ॲक्सेप्टची एंट्री अँड लास्ट वन बिल रिटायर्ड होते आहे 1 मंथ बिफोर बिल रिटायर्ड होते आहे म्हणजेच रिटायरमेंटची एंट्री करायला लागेल. रिटायरमेंटच्या एंट्रीमध्ये 300 रुपीज आपल्याला रिबेट दिसत आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या एंट्रीज प्रिपेअर कराव्या लागतील. चला तर आपण स्टार्ट करूया. फर्स्ट एंट्री 2019 ऑगस्ट 2019 ऑगस्ट 1 आपण सीमाच्या बुक्समध्ये करतोय. सीमा ही ड्रॉवी आहे. परचेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर, परचेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर म्हणजेच रोमा अकाउंट. परचेस केलेलं आहे 37,000चं. 37,000 दिसणार आपले एंट्रीमध्ये 37,000. नॅरेशन बिंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट.
purchase goods on credit. ओके, फर्स्ट एंट्री आपली होते परचेस अकाउंट डेबिट टू रोमा अकाउंट, परचेस गुड्स ऑन क्रेडिटची एंट्री केली आहे. आता इन दी बुक्स ऑफ रोमामध्ये काय दिसणार आहे, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू सेल्स म्हणजे सीमा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री दिसणार आहे. सेम डेटला बिल ॲक्सेप्ट झालं आहे म्हटल्यावर ॲक्सेप्टची एंट्री आपली दिसणार आहे. ॲक्सेप्टची एंट्री करत असताना रोमाच्या बुक्समध्ये रोमा ड्रॉवर आहे त्याच्या बुक्समध्ये आपण दाखवणार बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सीमाज अकाउंट. तर सीमाच्या बुक्समध्ये आपण करतो आहे तेथे करणार ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल, रोमाज अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल अकाउंट. रोमाज अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल अकाउंट. रोमाज अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल अकाउंट ₹37,000. Narration being bill acceptance for 2 months. बिल ॲक्सेप्टन्स फॉर 2 मंथ अशी आपली एंट्री होणार. रोमा अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल अकाउंट, तर रोमाच्या बुक्समध्ये दिसते बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सीमाज अकाउंट. पुढे काय सांगितलं बघा, ते जे बिल आहे हे डिस्काउंटेड झालेलं आहे आणि बिल डिस्काउंटेड झाले त्याची आपण डिस्काउंटची एंट्री करणार. इन द बुक्स ऑफ रोमामध्ये आपण डिस्काउंटची एंट्री करणार बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. आता या ठिकाणी बँकेमध्ये डिपॉझिट केलेले डिस्काउंट केलेले दिसतात 36,200 या ठिकाणी दिसत आहेत बघा. 36,200 एवढे बँकेकडे डिस्काउंट केलेले आहेत म्हणजेच 800 हे बँकेने काय केलं आहे डिस्काउंट कट केलेलं आहे. बिल आहे 37,000चं. बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट हे आपली रोमाच्या बुक्समध्ये दिसणार. तर इन दी बुक्स ऑफ सीमामध्ये यासाठीची एंट्री होणार नाही आहे आणि त्यामुळे काय दिसणार आहे नो एंट्री. म्हणजेच ही एंट्री जी आहे हे ट्रान्झॅक्शन आहे ते बँकेचं आणि ड्रॉवरचं झालेलं आहे, याच्याशी ड्रॉवीचा काही संबंध येत नाही. आणि त्यानंतर पुढे काय सांगितले, पुढची एंट्री होते डिसऑनर जे बिल झालेलं आहे त्याला नोटिंग चार्ज पे करतो आहे 160. मग डिस्काउंटेड बिल डिसऑनरची एंट्री दिसणार बिल्स पेबल अकाउंट डेबिट नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू रोमा अकाउंट. ते आपण करूया. आता हे जे बिल डिसऑनर झालं आहे त्याच्यासाठी बिलाचा पिरियड होता 2 मंथचा. मग 2 मंथचा पिरियड म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 1, 2, 3, 4 ऑक्टोबरला आपली त्याची एंट्री दिसणार आहे. ऑक्टोबर 1, ऑक्टोबर 4 बिल्स पेबल अकाउंट डेबिट नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू रोमाज अकाउंट. ओके, बिल्स पेबल आहे 37,000चं. बिलाची अमाऊंट ही केव्हाही चेंज होणार नाही, जेवढी आहे तेवढीच राहते. त्यामध्ये तुमचं नोटिंग चार्जेस असेल, रिबेट असेल, अदर्स काय असेल ते ॲड किंवा लेस होतील, पण बिटाची अमाऊंट आहे ती बदलत नाही. नोटिंग चार्ज आहे त्याला चार्ज केलेला 160 अँड रोमाज अकाउंट 37,160. नॅरेशन being dishonor bill and noting charge charged.
dishonor bill and noting charge. bills payable account debit, noting charges account debit to रोमाज अकाउंट अशी आपण एंट्री केली. पण रोमाच्या बुक्समध्ये जर आपण एंट्री केली तर दिसणार सीमाज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 37,160 अशी आपली एंट्री दिसणार रोमाच्या बुक्समध्ये सीमा अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ओके, देन नेक्स्ट आपण एंट्री करणार इंटरेस्टची. तर आपल्याला इंटरेस्टची एंट्री करायची आहे कारण न्यू बिल करायचं आहे. न्यू बिल आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे म्हणजेच इंटरेस्टची एंट्री सेपरेटली बनवतो आपण. ऑक्टोबर 4 इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू ड्रॉवर मीन्स रोमाज अकाउंट. रुपीज इंटरेस्ट दिलं आहे त्यांनी ॲक्च्युअल तुम्हाला प्रिपेअर करून 650. interest account debit to Roma's account. Narration being interest payable. इन दी बुक्स ऑफ रोमामध्ये दिसणार आहे हीच इंटरेस्टची एंट्री जर आपण करायला गेलो तर सीमाज अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. रोमामध्ये सीमाज अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट तर सीमामध्ये दिसते इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू रोमाज अकाउंट. नेक्स्ट आता आपण एंट्री करणार आहे कॅश रिसिव्डची एंट्री. मग कॅश रिसिव्ड आपण किती करतोय तर 19,000 प्लस इंटरेस्ट एवढी कॅश आपण रिसीव करतोय असं सांगितले त्या ठिकाणी बघा. सीमा पेबल 19,000 अँड नोटिंग चार्जेस कॅश इमिडिएटली. आता सीमा पे करते म्हणजे जिथे पेबलची एंट्री दिसणार आहे सीमाच्या बुक्समध्ये म्हणून रिसिव्हर म्हणजे ड्रॉवर रोमाज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री दिसणार आहे. ऑक्टोबर 4 रोमाज अकाउंट डेबिट, रोमाज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, रोमाज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. 19,000 प्लस 160 19,160. Narration being cash paid. Being cash पेड. तर ही जी कॅश सीमाने पेड केलेली आहे ती रोमा रिसीव करते आणि म्हणून रोमाच्या बुक्समध्ये दिसणार कॅश अकाउंट डेबिट टू सीमाज अकाउंट. ओके, आता आपण सेम डेला न्यू बिल ॲक्सेप्ट करतोय मग त्याची एंट्री करणार. न्यू बिल ॲक्सेप्ट करतोय ते आहे कितीचं बघा रिमेनिंग अमाऊंटचं प्लस इंटरेस्टचं दिसतंय. मग रिमेनिंग अमाऊंट म्हणजेच किती तर त्या ठिकाणी दिसते 18,000 एवढी आपली रिमेनिंग अमाऊंट आहे प्लस इंटरेस्ट 650. मग सीमाच्या बुक्समध्ये दिसणार रोमाज अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल आहे तीच एंट्री ही आपली पुन्हा रिपीट होते 1 ऑगस्टची. रोमाज अकाउंट डेबिट रोमाज अकाउंट डेबिट टू bills payable account. Okay, Roma's account debit to bills payable 18,650. 18,650. Narration being new bill accepted for 2 months on account of renewal. न्यू बिल ॲक्सेप्टेड फॉर 2 months ऑन अकाउंट ऑफ रिन्युअल. आता या ठिकाणी आपण काय केलं आहे रोमा अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल घेतले पण इन दी बुक्स ऑफ रोमामध्ये दिसणार बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सीमाज अकाउंट 18,650. नेक्स्ट काय सांगते द बिल इज रिटायर्ड 1 month बिफोर. 1 month म्हणजेच 2 monthचं पिरियड आपण न्यू बिलाला घेतलेला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर,
डिसेंबरपर्यंत जी मॅच्युरिटी पिरियड आहे त्याची, पण 1 मंथ बिफोर म्हणजेच नोव्हेंबरलाच ते जे बिल आहे हे रिटायर्ड होतं आहे. आणि मग आता रिटायर्ड होतं आहे, ते रिटायर्ड होत असताना 300 त्याला रिबेट मिळालं आहे. मग त्या ठिकाणी आपली एंट्री होणार आहे इन दी बुक्स ऑफ सीमा, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट टू रिबेट अकाउंट. डेट येणार नोव्हेंबर, कारण डिसेंबरची मॅच्युरिटी आहे 1 मंथ बिफोर असल्यामुळे नोव्हेंबर डेट येते. बिल्स पेबल अकाउंट डेबिट, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, कॅश पेड करते, कॅश अकाउंट टू रिबेट. रिबेट हा या ठिकाणी ड्रॉवीचा प्रॉफिट असतो, कारण तेवढी अमाऊंट त्याला कमी द्यायला लागते. बिल्स पेबल आहे 18,650. ड्रॉवी पे करते, सीमा पे करते 18,350, म्हणजेच तिला रिबेट 300 हा एवढा तिचा प्रॉफिट होतो, तिचा फायदा होताना दिसून येतोय, जो प्रॉफिट असल्यामुळे नॉमिनलच्या रूल वाईज क्रेडिटला राहतो. नॅरेशन बीइंग रिटायरमेंट ऑफ बिल. बीइंग रिटायरमेंट ऑफ बिल. तर हीच एंट्री आपण जर इन दी बुक्स ऑफ रोमामध्ये जर करायला गेलो तर रोमा ती कॅश रिसीव करते, म्हणून कॅश अकाउंट डेबिट, रिबेट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अशी आपल्याला एंट्री दिसणार आहे. आता आपण यांचं कॅल्क्युलेशन करूया. 37,000 प्लस 37,000 प्लस 37,160 प्लस 650 प्लस 19,160 प्लस 18,650 प्लस 18,650, 1,68,270, 1,68,270. त्यानंतर आपल्याला काय प्रिपेअर करायला सांगितलं या ठिकाणी, सीमाचं अकाउंट प्रिपेअर करायचं इन दी बुक्स ऑफ रोमा. सीमाचं अकाउंट जे आपण सीमाच्या बुक्समधले जर्नल एंट्री या ठिकाणी आपण बनवलेल्या नाही आहेत, त्या मी सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. क्वेश्चन 8 पार्ट सेकंड, हा क्वेश्चन ए पार्ट 8 पार्ट फर्स्ट. क्वेश्चन म्हणजेच प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 8 पार्ट फर्स्ट आहे. यामध्ये मी तुम्हाला विचारले क्वेश्चन्स, तसंच फक्त इन दी बुक्स ऑफ सीमाच्या जर्नल एंट्र्या अँड सीमाचं लेजर अकाउंट तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे. आणि पार्ट सेकंड क्वेश्चन 8 पार्ट सेकंडमध्ये मी रोमाच्या बुक्समध्ये होणाऱ्या जर्नल एंट्रीज तुम्हाला दाखवणार. या ठिकाणी मी इन दी बुक्स ऑफ रोमा सीमाज अकाउंट प्रिपेअर केलं आहे. आता आपण 1 बाय 1 ज्या जर्नल एंट्री आपण त्यावेळेला बोललेलो होतो त्यांचं लेजर पोस्टिंग करूया. 1 ऑगस्टला दिसणार 2019, ऑगस्ट 1. या ठिकाणी परचेस झाले, या ठिकाणी सीमाच्या बुक्समध्ये रोमाच्या बुक्समध्ये काय होतं, सेल्स होतं. सीमाज अकाउंट डेबिट टू सेल्स, म्हणजेच टू सेल्स अकाउंट दिसणार. टू सेल्स अकाउंट ₹37,000. ओके. त्यानंतर सेकंड एंट्री आपली दिसणार आहे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सीमाज, म्हणजे सीमाच्या बुक्समध्ये दिसणार बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट 2019 ऑगस्ट 1 बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट, शॉर्टकट लिहिते मी, बिल्स रिसिवेबल अकाउंट 37,000. त्यानंतर नेक्स्ट एंट्री येणार आहे सीमा अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. सीमाच्या बुक्समध्ये दिसणार आहे टू बँक अकाउंट, ऑक्टोबर 4 टू बँक अकाउंट. डिसऑनर्ड जे बिल झालेलं होतं त्याची एंट्री 37,160, 31 झालं चुकून, 37,160 ही एंट्री होणार. त्यानंतर इंटरेस्टची एंट्री करणार आहोत. सीमा अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट, सीमामध्ये ऑक्टोबर 4ला टू इंटरेस्ट ₹650. त्यानंतर
कॅश रिसिव्ड केलेली आहे ती कॅश अकाउंट डेबिट टू सीमा अकाउंट अशी एंट्री दिसणार आहे 4 ऑक्टोबरला. बाय कॅश अकाउंट रुपीज जेवढी कॅश रिसीव केली 19,160 एवढी कॅश रिसिव्ड केलेली आहे. आणि त्यानंतर दिसणार आहे जे न्यू बिल ॲक्सेप्ट केलेले आहे त्याची एंट्री म्हणजेच बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सीमा. सीमामध्ये दिसणार आहे बाय बिल्स रिसिवेबल October 4 बाय शॉर्टकटमध्ये बिल्स रिसिवेबल अकाउंट रुपीज 18,650 अशी आपली एंट्री दिसते. आता पोस्टिंग लेजरला झालेला आहे, क्लोज करणार आहोत. 1000 प्लस 37,160 प्लस 650 74,810. 37,000 plus 19,160 plus 18,650 74,810. आता या ठिकाणी सीमाचं अकाउंट आपलं टॅली झालेलं आहे. अशा प्रकारे प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 8 हा फर्स्ट पार्ट आपला कंप्लीट आहे. सेकंड पार्ट म्हणजेच जो विचारलेला नाही आहे पण एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी म्हणून मी तो तुम्हाला प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 8 पार्ट सेकंड असं मी तुम्हाला अपलोड करणार आहे. थँक्यू.